नमस्कार. मधल्या काळात नीट असे व्हिडिओ करता नाही आले. प्रवासात राहिलो. प्रवास चालूच असतो आयुष्यभर, पण कुठंतरी स्वस्थ बसून बोलावं तर ते जमलं नाही. भोवती काही काही घडत राहिलं. शक्यतो मी ठरवलंय की चालू घडामोडींवर सारखं भाष्य नाही करायचं. ते आपल्याला तसं धंदेवाईक चॅनल चालवायचं नाही, रोजच्या बातम्या देणारं चॅनल असं नको. पण बातम्या होत राहतात आणि त्यातनं काही आपण जमलं तर जमेल तसं विश्लेषण करत राहावं. ते फार ज्ञानपूर्ण असेल वगैरे याची शाश्वती कमी आहे, पण ज्या आपल्या मनातल्या प्रतिक्रिया असतात त्या त्या काळात ते नोंदवल्या पाहिजेत असं वाटत राहतं. एक महत्त्वाचं घडलं भारतात, आणि मग सगळी जागतिक पातळीपर्यंतची अशी साखळी लागत राहिली. घडलं असं की कोणतरी एक चड्डा नावाचा माणूस आहे, आप नावाच्या पक्षात, आम आदमी पक्ष नावाचा पक्ष आहे. या पक्षातनं त्यांना 7 खासदार घेऊन राज्यसभेचे ते निवडून आलेले नसतात, ते नेमलेले सर. तर ते नेमलेल्यांनीच अचानकच केजरीवालशी दागाबाजी केली आणि ते निघून गेले पक्षातनं. तर तुम्हाला थोडी पार्श्वभूमी माझे आधीचे व्हिडिओ पाहिले असतील तर त्यात कळली असेल की आम आदमी पक्ष किंवा त्याच्या जन्माच्या आधी एक भोंदू आंदोलन उभं राहिलं होतं या देशात, अण्णा आंदोलन. अण्णा हजारे नावाचा एक मराठी माणूस हा हा त्याचा कारस्थानी होता. म्हणजे त्याला वापरलं, पण तो तेवढाच मूर्ख होता की जो वापरू देईल. आणि माकडाच्या हाती कोलीत नावाची म्हण आहे एक. तर मधून मधून अशी माकडं मोठी होत राहतात, नाव असतं त्यांचं, आणि ते काहीतरी करत राहतात. तर आणि या माकडांना गणणारे लोक पण खूप असतात. त्यातला मी पण होतो, पत्रकार आहे, लेखक आहे, आणि लोक विचारवंत वगैरे म्हणतात. ते ते आता लक्षात येतं आपण विचारवंत नव्हे तर विचारजंत आहोत. कारण लक्षात असं येतं की गंडवतं आपल्याला कोणी पण. अण्णा हजारे आंदोलनही ही एक गणलेली खेळी होती, गंडवलेली खेळी होती. ते स्वतः गणलेली नव्हते, ते फार अतिशय चातुर्यानं खेळी केली होती त्यांनी. आणि हे लोक कोण आहेत तर एक जो जागतिक अभ्यास होत राहतो त्यात लक्षात असं येत राहतं की हे अण्णा केजरीवाल वगैरे किंवा तो मोदी किंवा शरद पवार ही माणसं CIA नावाच्या जागतिक यंत्रणेचे हस्तक आहेत. CIA इस्रायल नावाचा देश चालवतो जगाला त्रास देण्यासाठी. युरोप, आफ्रिका आणि आशिया खंड याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी अमेरिकेनं जन्माला घातलेले किंवा ब्रिटिशांनी जन्माला घातलेले जे 2 देश आहेत, त्यातला एक पाकिस्तान आहे, आपल्या भारतातला शेजारचा, किंवा भारताचा तुकडा तोडून तयार केलेला. आणि पॅलेस्टाईन नावाचा देश बळकावून तिथं इस्रायल नावाचा देश तयार केलेला. हे ब्रिटिशांच्या खेळ्या असलेले देश आहेत. आणि या ब्रिटिशांचीच पुढची खेळी म्हणजे अमेरिकन CIA आणि इस्रायलचा एकूण कारभार, झायोनिस्ट कारभार, जूनचा कारभार, जूनमधल्या झायोनिस्टांचा भांडवलशाही, विकृत भांडवलशाहीच्या यंत्रणेचा कारभार म्हणजे इस्रायल. आणि या कारभाराचं पुढचं हस्तक म्हणजे पाकिस्तान. तर साखळ्या लागत राहतात आणि मग खूप धागे दोरे सापडत राहतात. तो चड्डा का चड्ढा हा केजरीवालला सोडून गेला. तर ते सोडून जाणं हे या लोकांचं स्वतःची खेळी नसते. ही एक जागतिक भांडवलशाही आहे जी ज्यू लोकांच्याच ताब्यात आहे आणि जूनमधल्या विकृत जूनच्या हातात आहे. हे आत्ताचं नाही आहे. आपण पुन्हा पुन्हा बोलत राहिलोय, मी बोलत राहिलोय. गेली कित्येक वर्ष या पद्धतीच्या खेळ्या हे लोक खेळत आलेले आहेत. आणि यांना ज्यू म्हणायचं कारण हे ज्यू पुन्हा गेल्या 3-4 साडेचार हजार वर्षातलाच खेळ आहे. ज्यू हा जगातला पहिला धर्म आहे जो संस्थापित झाला. नीट अशी त्याची स्थापना झाली, त्याची आचारसंहिता, त्याचं पुस्तक, त्याची नियमावली आणि त्याची तत्व. ती तत्व धर्मांची बहुधा आदर्श पातळीचीच असतात, सगळ्याच धर्मांची. आणि सगळे धर्म तत्वांची पायमल्ली करून विकृत वागणं. तर ज्युइझम ही त्या अर्थानं विकृत भांडवलशाही प्रतीक आहे. या जगावर आपली मालकी राहिली पाहिजे, या जगातल्या संपत्तीवर आपली मालकी राहिली पाहिजे, आणि या जगातले सगळे बाकीचे लोक हे फालतू असले पाहिजेत
आणि आपल्या वापराचे किड्यामुंग्यासारखे लोक असले पाहिजेत. ही मांडणी म्हणजे ती ज्युइझमची भांडवलशाही मांडणी, अर्थात सगळ्या धर्मांची मांडणी अशीच्या अशीच आहे. मुळात धर्म ही सुद्धा एक अर्थव्यवस्था आहे, अर्थकारण आहे, आणि ते एकमेकांना टक्कर देणं आणि पैसा बळकावणं, संपत्ती बळकावणं, सत्ता बळकावणं, आपण दागा असणं, ही सगळ्या धर्मांची इच्छा आहे. सगळ्या, अगदी काही अस्तित्वात नसलेल्या, म्हणजे कुठलंही ठाशिवाचं स्वरूप अस्तित्वात नसलेला हिंदू धर्म आहे ना, तेही अर्थकारणच आहे. हिंदू नावानं पैसा खेळवण्याची यंत्रणा म्हणजे हिंदू धर्म. तर धर्म ही मुळात भांडवलशाहीच व्यवस्था आहे, आणि याच लोकांनी ते जन्माला घातलेले आहेत. माणसं वापरता येणं, या जगातली माणसं वापरता येणं, माणसांवर सत्ता असणं, माणसं राबवता येणं, माणसांनी कष्टकऱ्यांनी गोळा केलेले कमवलेले पैसे बळकावता येणं, त्याच्यावर आपलं राज्य असणं म्हणजे सत्ता. मग ती सत्ता हा शब्द ज्याला ज्याला जोडला जाईल ते सगळं त्यात येतं. धर्म ही सत्ताच आहे, राजकारण ही सत्ता आहे, कुटुंब व्यवस्था ही सत्ता आहे, बाजार व्यवस्था ही सत्ता आहे, राज्य असणं ही सत्ता आहे, देश असणं ही सुद्धा सत्ताच आहे. हे सत्तांचे खेळ आहेत, आणि सत्तांच्या खेळांना सुरुवात झाली माझ्या माहितीनुसार माणसाला शेतीचा शोध लागल्यावर. शेतीचा शोध साधारण 10,000 ते 15,000 या काळात लागला, 10,000 वर्षापूर्वी, आणि त्याच्या मागे जाऊन आणखी 15,000 वर्षापूर्वी शेतीचा शोध लागला. इस्रायलच्या शेजारी लेबनॉन नावाचा देश आहे. या देशात जगातल्या पहिल्या माणसांनी शेती केली. वनस्पती उगवतच होत्या, बियाणं इथं जगात होतीच, खतं पण इथं होती, सगळं होतं, निसर्ग आपोआप उगवत होता. पण या उगवण्यावर माणसाचं नियंत्रण येणं आणि माणसानं ठरवणं की आपण काय पेरायचं आणि काय उगवलं पाहिजे, याचं संतुलन करता येणं, नियोजन करता येणं, याला म्हणायचं शेती. शेतीचा शोध लागला, इथून माणसं विकृतीला गेली. चांगल्या व्यवस्था पण जन्माला घातल्या, पण या चांगल्या व्यवस्था पुन्हा व्यावसायिक करणं हे सुद्धा शेतीच्या शोधानं सांगितलंय. कुठलीही व्यवस्था घ्या, कुटुंब व्यवस्था ही व्यावसायिकच आहे, नातेसंबंध हे व्यावसायिक आहे, लग्न संबंध हे व्यावसायिक आहे. माणसाच्या जगण्याचं व्यावसायिकीकरण करणं हे सगळं शेतीच्या शोधानं सुरू झालं. कारण फुकटची भूमी पडलेली होती निसर्गाची पृथ्वीवरची, त्या पृथ्वीवर आपण इथं उगवलं तर हे आपल्या मालकीचं आहे, म्हणून ही जमीन माझ्या मालकीची, इथून मालकी भावना सुरू झाली, आणि तिथून सत्तांचे उदय झाले, सगळ्याच सत्तांचे. मग जगातले जे जे शोध लागले, ते विकृत असतील, सुकृत असतील, कसेही असतील, ते सगळे पुन्हा या सत्तांच्या खेळीतनं, त्या जमिनीवरच्या मालकीच्या भावनेतनं तयार झालेल्या गोष्टी आहेत. या पुढच्या माणसानं लग्न शोधली, माणसानं नातेसंबंध शोधले, माणसानं संगोपन शोधलं, प्रजनन ताब्यात घेतलं वगैरे, सगळं विज्ञान शोधलं, वैद्यकीय विज्ञान शोधलं, अभियांत्रिकी विज्ञान शोधलं, तांत्रिक विज्ञान शोधलं, अशी कितीतरी विज्ञानं शोधली. त्यातल्याच मग भ्रामक कल्पना जन्माला घालून त्याच्या जीवावर गंडवून जगाला मनोरुग्ण करून, संमोहन करून, धर्म, जाती, भेद, राष्ट्र, चलन, या सगळ्या व्यवस्था जन्माला घातल्या. आणि या व्यवस्थेवर आपलं नियंत्रण असलं पाहिजे अशी इच्छा बाळगणारे लोक या जगात तयार झाले, आणि ते फार धर्मांची स्थापना होईपर्यंत विस्कळीत होते. टोळ्या टोळ्या होत्या माणसांच्या, पण टोळ्या बारक्या असायच्या, मोठ्याही असतील, पण त्यांची भांडणं चालायची. एक मोठी बांधेसूद टोळी पहिल्यांदा जन्माला आली, ती धर्माच्या रूपाने जन्माला आली, आणि ती होती ज्यू. 4,500 वर्षापूर्वी मध्यपूर्वेत धर्म नावाची, ज्यू नावाची गोष्ट जन्माला आली. आणि या आधीपासून माणसाला मालकीची जी भावना आहे, मालकीच्या भावनेत सगळी संपत्ती आपली असली पाहिजे, सगळे लोक आपल्यासाठी राबले पाहिजेत, आपला हुकूम चालला पाहिजे, आपल्याला खूप सारं मिळालं पाहिजे, आयतं सगळं मिळालं पाहिजे, ह्या ज्या सत्तांच्या मागण्या आहेत, या मागण्या पुरवण्यासाठी एक बांधेसूद व्यवस्था तयार झाली, तिचं नाव धर्म. त्या धर्माला पुस्तक आलं, नियम आले, संहिता आल्या, कर्मकांड आली, सगळं आलं, आणि याच्यात मांडणी करून दिली. आणि मग ही जे टोळ्या होत्या बारक्या, छोट्या मोठ्या, या टोळ्यांना अतिशय पुस्तकी आणि बांधेसूद संहिताबद्ध असं स्वरूप आलं. तिथून जगाच्या वाटोळ्याला एका अर्थानं सुरुवात झाली.
आणि जगाचं वाटोळं म्हणताना आदिम काळात माणसाला माणसाची किंमत नव्हतीच. माणूस हा माणसाच्या शत्रूसारखाच वागत होता. पण दुसरी एक मांडणी इथं केली जात होती की माणसाची माणसाला जगायला मदत लागते, तर मदतीची एक यंत्रणा असली पाहिजे, तो समूह असला पाहिजे. मग समूहासाठीच्या म्हणून यंत्रणा व्यवस्था उभ्या करण्यात आल्या. त्यात समाज व्यवस्था आहे, कुटुंब व्यवस्था आहे, गाव व्यवस्था आहे, तालुका जिल्हा काय ज्या असतील त्या व्यवस्था आहेत. सामाजिक संहिताही तयार झाल्या. पण या धार्मिक टोळ्या या मात्र अतिशय टोकदार मालकीच्या भावनेला गेल्या आणि आपली सगळीकडे सत्ता असली पाहिजे असं यांना वाटायला लागलं. यातले पहिले लोक उभे राहिले ते होते ज्यू. आणि मग टोळीबद्ध असल्यामुळं आणि फार संचलनबद्ध असल्यामुळं, नियंत्रणबद्ध असल्यामुळं धर्माच्या टोळी ही इतरांना त्रास द्यायला उपयुक्त ठरू लागली जास्ती आणि विकृत होत गेली. ती त्यांच्या नियमांनी जगाकडे पाहायला लागली आणि याला कंटाळून गमतीचा भाग म्हणजे बरेच लोक उभे राहिले जगभर. म्हणजे आपले जे आर्य आहेत ना, हे मूळचे ज्यूच आहेत. एक लक्षात घ्या, मूळच्या एकाच वंशाच्या लोकांनी जगातले सगळे धर्म मांडलेले आहेत, ते लक्षात घ्या. फार मजेशीर योगायोग आहे हा. ज्यू पासून हिंदूंपर्यंत मध्ये बुद्ध येतात, महावीर येतात, इथं संप्रदाय येतात, जगभर वेगवेगळे संत तयार होतात, विचारधारा तयार होतात. यांची मुळं शोधायला गेलो ना तर आपण हे सगळे मूळचे ज्यू आहेत असं लक्षात येतं. माणूस आहेत आधीचे, पण माणसांमधली एक टोळी तयार करणं आणि तिला चातुर्यानं स्वतःच्या धर्म नावाच्या एका वेदीखाली, एका वेदीवर एकत्र आणणं, हे जे ज्यूंनी केलं पहिलं, त्याचीच बाकी वेगवेगळी रूपं म्हणजे जगभरचे धर्म. हे सगळं मध्यपूर्वेतनं आलंय. हे मध्यपूर्वेतलेच वंश आहे. महावीराचाही वंश मध्यपूर्वेतला आहे, बुद्धाचाही वंश मध्यपूर्वेतला आहे. इस्लाम, ख्रिश्चॅनिटी, हे सगळं पारशी, ते या सगळ्या धर्मांची खेळी खेळलेले लोक मध्यपूर्वेतलेच आहेत. हे एकाच अर्थानं एकपेशीय आहेत असं म्हणायला हरकत नाही. या पेशींची विघटनं म्हणजे वेगवेगळे धर्म. मग यातलं काही चांगलं पण घडलं. उदाहरणार्थ मी अर्थकारणाचंच बोलतोय, हे लक्षात ठेवा. अर्थकारणाचंच आहे हे सगळं, जागतिक सत्ता आणि अर्थकारण. हे धर्म अर्थकारणातनं जन्माला आले. मालकी भावना, अर्थकारण म्हणजे मालकी भावना. माझी सत्ता सर्वांवर असली पाहिजे आणि सगळ्यांनी माझं ऐकलं पाहिजे असं वाटणं म्हणजे मालकी भावना. आणि ही सगळी एका अर्थानं धर्म स्थापन केलेली माणसं, सगळीच्या सगळी माणसं, जगातली सगळी, ही म्हणायला एकाच वंशाची आहेत. त्याची नावं असतील त्या त्या काळात आलेली, शक, कुशाण, हूण वगैरे बदलत गेलेली नावं आहेत घराण्याच्या प्रमुखांनुसार. मुळात यहुदी हा शब्द सुद्धा याहुदा नावाच्या अब्राहमाच्या मुलावरनं पडलेलं नाव आहे. अब्राहम नावाचा संस्थापक होता या सगळ्याचा. हे अब्राहमी लोक आहेत. म्हणजे आपल्याकडचे ब्राह्मण हे अब्राहमी आहेत. बुद्ध, महावीर हे अब्राहमी आहेत, त्यांचा वंश तिकडचा आहे. पण गंमत म्हणजे आपल्याच अब्राहमी पद्धतीला, त्यातल्या विकृतीला, त्यातल्या छळवणुकीला, त्यातले बलात्कार, त्यातल्या लुटालुटी, अन्याय करणं, आपलेच नियम तयार करून इतरांवर लादणं, दुसऱ्याचं स्वातंत्र्य अमान्य करणं, आपले नियम दुसऱ्यांना लागू करणं आणि त्या नियमानुसार दुसऱ्यांशी विकृत वागणं, आपल्याला स्वतःला सवलती घेणं आणि इतरांना ते वाईट वागवणं. मनुस्मृती हा त्यातला ग्रंथ आहे. ब्राह्मणानं दलित स्त्रीवर बलात्कार केला तर त्याला वेगळी शिक्षा आहे मनुस्मृतीत. पण ब्राह्मण बाईवर दलितानं जर बलात्कार केला तर त्याला वेगळी शिक्षा आहे. ब्राह्मणाला प्रायश्चित्त घेऊन सोडून द्या असं लिहिलेलं आहे बलात्कारानंतर. दलिताला मात्र उकळत्या तेलाच्या कढईत टाका असं लिहिलेलं आहे. हे जे आहे ना, हे सगळं ज्यूंपासून किंवा सगळ्याच धर्मांमध्ये असंच आहे. या सगळ्या विकृतीला विरोध करणारे लोक यांच्याच पोटी जन्माला आले. ती एक मोठी गोष्ट आहे आणि ते महान पण झाले. म्हणजे येशू ख्रिस्त आहे, बुद्धाचं नाव घेऊ आपण, महावीराचं नाव घेऊ.
या लोकांच्याच लक्षात आलं की हे अतिरेकी आहेत, हे हिंसक आहेत, हे क्रूर आहेत, यांना माया माणूस की काही नाही, हे लुच्चे आहेत, लफंगे आहेत, लुटारू आहेत, बलात्कारी आहेत, खुनी आहेत, यांच्या सगळ्या प्रथा पद्धती घाणेरड्या आहेत, यांची कर्मकांड घाणेरडी आहेत, विकृत आहेत, हे लैंगिक विकृत आहेत, आर्थिक विकृत आहेत आणि मानवी विकृत आहेत. हे ज्यांच्या ज्यांच्या लक्षात आलं त्यांनी वेगळ्या मांडण्या केल्या. त्यातलं पहिले चार्वाक वगैरे लोक होते भारतात, आणि भारतात असा देशच नव्हता त्यावेळेस. एक लक्षात घ्या, मध्यपूर्व आणि आपण जोडलेले लोक आहोत. उगीच त्या देशांच्या सीमा आणून मध्ये मध्ये आमचा देश म्हणत बसू नका. ही भूमी एकच आहे. भूमीच्या उलथापालथीचं बोलतोय आपण. हे देश नावाचा गोष्ट आहे ना, ती फार ताजी आहे. 78 वर्षाचा देश आहे हा फक्त. प्रत्यक्षात ही भूमी सगळी जोडलेली आहे. त्यामुळे इथली मानवी मूल्य, इथल्या आनंदाची मूल्य, इथल्या पुण्याची मूल्य, इथल्या पापांची मूल्य यांचं आदान प्रदान होत आलंय मानवी जगात. आशिया, आफ्रिका आणि युरोप हे जोडलेलेच आहेत. ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका वेगळे असले तर अमेरिका पण फक्त 20 किलोमीटरवर आहे रशियापासून. मध्ये बर्फच आहे आणि ते एकेकाळी खंड जोडलेलेच होते. त्यामुळं आपण सगळ्या जगाला तसं फरक म्हणणं ते आणि आपण असा फरक करणं. पण एक आहे की सांस्कृतिक ज्या काही घडामोडी घडल्या मानवी जगात, ज्या विज्ञानाच्या असतील, अर्थकारणाच्या असतील, शेतीच्या असतील, याची मूळ भूमी ही मध्यपूर्व राहिलेली आहे आणि मध्यपूर्वेच्या कडेचे देश. तर भारत त्यात येतो. अगदी ब्रह्मदेश, इंडोनेशिया, थायलंड वगैरे सगळे देश येतात, जोडूनच येतात. चीन जोडून येतो, रशिया जोडून येतो, युरोप जोडून येतो. ते परकं नाही आहे. त्या परक्या नजरेनं या गोष्टीकडे पाहू नका. युरोपात सगळी क्रांती झाली वगैरे नाही. या एका खंडावर तिन्ही खंड मिळून एकच खंड आहे मोठाच्या मोठा. नावं दिली तांत्रिक म्हणून आपण आशिया, आफ्रिका आणि युरोप म्हणतो. पण इथं सांस्कृतिक, मानवी सगळ्या हालचाली इथं झाल्यात आणि यातल्या ज्या हालचाली आहेत अर्थकारणाच्या, त्या एकाच मानव वंशानं केल्या, ते लक्षात घेतलं पाहिजे. आपण वेगळं काढण्याची गरज नाही. DNA वेगळा, नामुक वेगळं ना असं करण्याची गरज नाही. द्रविड वेगळे, नाग वेगळे आणि आर्य वेगळे असं नाहीये. हे 3 खंड जर एकत्र गृहीत धरले ना तर जगभर एकाच वंशाचे लोक राहत होते असं म्हणावं लागेल. आणि मुळात 80,000 वर्षापूर्वी आपले सगळ्यांचे पूर्वज केनियामधनं, इथोपियामधनं बाहेर पडले आणि मध्यपूर्वेत आले. आणि मध्यपूर्वेत मारामाऱ्या करत करत त्यांचे वंश, टोळ्या आणि घराण्याचा मूळ पुरुष वगैरे असं ते सुरू झालं. म्हणजे हे जे नावं दिसतात आपल्याला कथांमधली, ही आपले सगळेच पूर्वज आहे. म्हणजे अब्राहम नावाचा जो माणूस आहे ना, तो आपल्या सगळ्यांचाच पूर्वज आहे. तो ज्यू वगैरे ठीक आहे, त्यांनी टोळ्या तयार केल्या वगैरे, हे नंतरचे भाग आहेत. पण आपण सगळेच अब्राहमी आहोत असं म्हणावं लागेल. त्या 2 गोष्टी, विकृत अब्राहमी आणि सुकृत अब्राहमी. म्हणजे अब्राहमी सगळे नीच होते का? अजिबात नाही. त्यातले काही चांगले होते. स्वतः येशू ख्रिस्त हा अब्राहमी आहे, यहुदी आहे तो. त्याला स्वतःच्याच यहुद्यांचे इतके राग यायला लागले आणि इतका ते किळस केली त्यानं. त्याच्या आधी बरेच प्रयत्न झाले. मोजेस काही बोलला वगैरे वगैरे, खूप लोक आले. मोजेस आला, इस्माईल नावाचा कोण आला, बरेच लोक आले आणि काही शांततेचं सांगत राहिले. ज्यांना पैगंबरांना देवदूताचा दर्जा दिला, यांना ते टोळ्यांवर राज्य करण्यासाठी तो आधार घ्यावा लागला काल्पनिकतेचा, की आम्ही वर्ण आलेलो आहोत किंवा वर्ण आज्ञा आली किंवा आम्ही वर्ण प्रेषित आहोत. आम्ही, येशू तर म्हणाला मी देवाचा पुत्रच आहे. यहुदांनी मारलाच त्याला. पण तो ते काही शांततेचं बोलत होता. शांतता हा शब्द महत्वाचा आहे. ते बाकीची मूल्य ठीक आहे, एकसारखीच आहेत, पण शांतता, अहिंसा, करुणा ही मूल्य सांगणारे लोक पुन्हा याच लोकांमध्ये जन्माला आले. बुद्ध याच लोकांमध्ये जन्माला आला, महावीर याच लोकांमध्ये. साधारण येशूच्या आधी 500 वर्ष बुद्ध जन्माला आला, पण तो भारतात आला, आत्ताच्या भारतात आला. नाही, त्याचे पूर्वज कधीतरी येत होते तिकडून. तर हा एकच खंड आहे असं गृहीत धरून बोलायला पाहिजे आपण. युरोप, अमेरिका, युरोप, आशिया आणि आफ्रिका. आणि तिथल्या प्रदेशांनुसार मग त्यांचे रंग बदलणं वगैरे झालं. पर्यावरणाच्या रंगावर, आपल्या शारीरिक रंगांवर, पेशींवर परिणाम होतात. ते झालेले आहेत. कुणी गोरं झालं, कुणी काळं झालं, कुणी गव्हाळ झालं. पण मूळ सगळ्यांचं एकच आहे. पण यातलं विकृत आणि सकृत असं बोलतो आहोत आपण. सुकृत, त्यातले जे सुकृत आहेत त्यांमधून संत महात्मे जन्माला आले. गंमत अशी आहे की
विकृतांनी सुद्धा यांना संत महात्मे अशीच किंमत दिली. म्हणजे बुद्ध खूप लोकांना नको, पण बुद्ध फारच महान होता हे विकृत लोकही, म्हणजे अब्राहमी लोकही मान्य करतात. महावीराबद्दल तसंच बोलतात. आणि आपल्याकडचे जे 27 संप्रदाय आहेत, मग त्यातलं सुफी पण, म्हणजे सुफी सुद्धा या उपखंडातलेच आहेत. ते मुस्लिम झाले वगैरे नंतरचा भाग आहे. याच अब्राहमींमधून मोहम्मद पैगंबर तयार झाला. म्हणजे यहुद्यांनी केलेल्या चुका लक्षात आल्यावर किंवा अब्राहमी लोकांनी केलेल्या चुका लक्षात आल्यावर या चुका दुरुस्त करण्याची जबाबदारी ज्यांनी घेतली, त्यातली काही ठळक नावं म्हणजे गौतम बुद्ध आहे, महावीर जैन आहे, येशू ख्रिस्त आहे त्याच्यानंतर, आणि त्याच्यानंतर 500 वर्षांनी 400 वर्षांनी मोहम्मद पैगंबर आहे. योगायोग बघा, 500 ते 400 वर्ष एवढंच अंतर आहे. म्हणजे चारवाक हा बुद्धाच्या आधी 500 वर्ष झाला, आणि मध्ये आणखी 101 महात्मे झाले किंवा विचारवंत झाले, आणि जे आदर्श मानवी जगण्याचं सांगत राहिले ते हे लोक होते, चारवाक. त्याच्यानंतर 500 वर्षांनी गौतम बुद्ध आणि महावीर, त्याच्यानंतर 500 वर्षांनी येशू ख्रिस्त, त्याच्यानंतर साधारण 400 वर्षांनी मोहम्मद पैगंबर. त्याच्यानंतर काही खूप त्याच्यानंतरच्या 500 वर्षांनी भारतात चक्रधर, विसोबा खेचर, हा माणूस वारकरी संप्रदायाचा जन्मदाता आहे. ही संकल्पना, वारकरी संप्रदायाची संकल्पना ही विसोबा खेचरांची आहे. नामदेव हा त्या काळातला ही संकल्पना अंमलात आणणारा सगळ्यात मोठा कार्यकर्ता किंवा सगळ्यात मोठा सेनापती आहे. नामदेवानं वारकरी संप्रदायाला आकार दिला. नामदेवानं ज्ञानदेवांना वारकऱ्यांच्या साठी आणलं. ज्ञानदेव वारकरी असल्याचं काही सापडत नाही. ते नाथ संप्रदाय होते. पुन्हा नाथ 1000 वर्षापूर्वी. या मांडण्या झाल्या त्या अब्राहमी विकृतीला विरोध म्हणून झाल्या. यात अर्थकारण आहे, सत्ताकारण आहे, समाजावरची सत्ता आहे, मजुरांना राबवणं आहे, राजकीय सत्ता आहे, या सगळ्यांच्या विरोधातल्या खेळ्या करणारे लोक म्हणजे येशू ख्रिस्त आहे, मोहम्मद पैगंबर आहे, गौतम बुद्ध आहे आपल्याकडे, महावीर आहे, चक्रधर आहे, विसोबा खेचर आहे, नाथ संप्रदायाचे लोक आहेत, सुफी लोक आहेत. आत्ता 500-100 वर्षापूर्वी गुरु नानक आहेत, मध्ये बसवेश्वर आहेत. खूप यांना जागतिक नजरेनं पाहू आपण. गुरु नानकानंतर पुन्हा 400-500 वर्षांनी महात्मा फुले आहेत. महात्मा गांधी आहे. हा प्रचंड आदर्श मानवतावादी माणूस आहे. गांधीवर व्हिडिओ करू आपण. तेही बोलायचं, अर्थकारणाचाच भाग आहे गांधी पण. जागतिक सत्ताकारण आणि अर्थकारणाचीच पात्र आहे ती सगळी, मूल्य व्यवस्थेची पात्र. गांधी हा फार महत्वाचा माणूस आहे आणि तो जागतिक पातळीवर आहे, पण तो राजकीय पण होता. त्यामुळं गांधी हे स्वतंत्र प्रकरण आहे. अफाट माणूस आहे गांधी. तर ही बरोबर 500-500 वर्षांनी झालेली माणसं आहेत जी जग नीतिमूल्यांवर चाललं पाहिजे, आदर्शावर चाललं पाहिजे, अर्थकारण चांगलं असलं पाहिजे, समाजकारण चांगलं असलं पाहिजे, याच्या मांडण्या करत राहिले. तिकडे सॉक्रेटिस, स्पिनोझा वगैरे माणसं उभी राहिली, प्लेटो, आणि पृथ्वीच्या प्रत्येक भागात कोणी ना कोणी उभं राहिले. मग यातलं घातक काय? आपण केजरीवालवर सुरुवात केली होती. केजरीवालवर नाही एवढा इतिहास. तर इतिहासातले हे संदर्भ इतके आवश्यक आहेत की केजरीवाल ही उपज आहे विकृत विचारधारेची. माझी जगावर मालकी असली पाहिजे, सगळे लोक माझ्या अखत्यारीत असले पाहिजेत, माझ्या हाताखाली असले पाहिजेत, आणि मी सगळ्यांना वापरलं पाहिजे, सगळ्यांनी माझा हुकूम पाळला पाहिजे, सगळी संपत्ती, सगळी लूटमार मला एकट्यालाच असली पाहिजे, दुसऱ्यांना कुठल्याही सवलती नाही, मी सगळं आनंदानं लाडोबा म्हणून जगलं पाहिजे, अशी मांडणी केलेला ज्युइझम जो आहे त्याची ही अवलाद आहे. आणि या अवलादी जगभर आहेत. ट्रम्प ते केजरीवाल असा प्रवास आहे. याचा ठळक इतिहास सापडतो. तो मागचा फार प्राचीन इतिहास जाऊ दे, पण या झायोनिस्ट ज्यूंनी जे राडे जगभर केले, मग हे ज्यू जगभर पसरले. पॅलेस्टाईनचं राज्य उद्ध्वस्त झालं हे ख्रिश्चनांनी केलं. ख्रिश्चनांनी ज्यूंना इतकं छळलं आणि इतका त्रास दिला की ज्यू
जगभर पळत सुटले. ते प्रत्येक देशात गेले आणि त्या देशात जाऊन त्यांच्या ज्या झायोनिस्ट पद्धतीच्या विकृत्या आहेत, सावकार्या करणं, पैसे लुटणं, लोकांना गंडवणं, बलात्कार करणं, विकृत असणं, हे सगळं ते, आणि ते धर्माचे असल्यामुळं त्या धर्माचं नाव घ्यायचं. त्यांच्या घाणीला विरोध म्हणून ख्रिश्चनिटीची स्थापना झाली. त्याच्या आधी बुद्धिझमची आणि जैनिझमची स्थापना झाली. मी ठळक बोलतोय, जगभर अजून काय झालं असेल गेलं. इस्लामची स्थापना झाली. या अब्राहमी पद्धतीच्या विकृतीला उत्तर म्हणून जगात काय काय घडलं. तर भारतात 1000 वर्ष संप्रदायांचा संबंध आहे. महानुभाव, वारकरी, नाथ हळूहळू पुढं वाढतच राहिले. कबीर, लिंगायत, हे सगळे अब्राहमी विकृतीला उत्तर द्यायला. अब्राहमी विकृती म्हणताना बाया बापड्यांची गंमत नाही. लैंगिकता, प्रच्छन्न लैंगिकता, किळसवाणी लैंगिकता, विकृत लैंगिकता जी एप्स्टीन फाईलमध्ये दिसते, ही पूर्वापार आहे. बलात्कार, लूटमार, जाळपोळ, माणसं मारणं, माणसांना आदर सत्कार न देणं, किंमत न देणं, ही माणसं मी वापरू आणि मी वापरणार तर माझी टोळी करतो आणि इतरांना वापरतो, म्हणजे झायोनिस्ट ज्युएझम. तो प्रत्येकात दिसतो. म्हणजे आपल्याकडे जे आर्य म्हणून आले, आता ब्राह्मणांशिवाय भारतात आर्य स्वतःला कोणी म्हणून घेत नाही. ते अजून म्हणून घेतात. ते सतत नावं बदलत असतात आणि सगळं उचलून चालू असतं. ते मूळचे आर्य, पण ते अब्राह्मी आहेत. तिथनंच आले ते. म्हणजे इथलेच जीव जेव्हा हाकलले गेले तेव्हा ते रशियात गेले, युरेशियात गेले आणि तिथेही पुन्हा तेच आपले चाळे करत राहिले. जगातले 2-3 देश आहेत जिथं जीव खूप प्रमाणात राहिले. एक इराण नावाचा देश आहे, जे परवाच्या व्हिडिओत मी म्हणालो की तिथं खूप लोकसंख्येनं इराणमध्ये जीव राहतात. आणि इस्रायलची आणि इराणची भांडणं होऊन सुद्धा इराणियन इतके नैतिक लोक आहेत की ते आपल्या याच्यातल्या जीवांना त्रास नाही देत. नाही, त्या इस्रायलचा राग ते स्वतःच्या देशातल्या जीवांना त्रास न देता त्रास देत नाही ते. दुसरे जीव जास्ती राहिले तर रशियामध्ये राहिले. रशिया आवडावे देश आहे. आणि आत्ता जेव्हा जीव सगळीकडे झायोनिस्ट जीव आहेत, हे मूळचे रशियनच जीव आहेत. हा नेत्यानेवर मूळचा रशियन आहे. किंवा जे जीव लॉबी बसली अमेरिकेत अर्थकारण खेळत, किंवा ब्रिटिशांना किंवा ईस्ट इंडिया कंपन्या युरोपामध्ये ज्यांनी स्थापन केल्या, त्यांचे भांडवलदार जीव होते. हे मूळचे सगळे रशियन जीव आहेत, जे पॅलेस्टाईन तुटताना गेले होते पळून. तिथं जाऊन हे मालक झाले वगैरे वगैरे. साम्यवादानं यांची गोची झाली आणि म्हणून मग इस्रायलची स्थापना करावी लागली. रशियामधल्या साम्यवादानं यांची ती गच्छंती झाली. नाही तर हे राजाला बिजाला तिथं सावकार्य करायचं आणि त्यांचा तो व्यापार. हिटलर ज्या कारणासाठी चिडला, तो ज्यूंच्या वरच्या रागानं, ज्यू जे विकृत वागत होते त्याला चिडला. हिटलर वाईटच वागला का, तर होय, हिटलर वाईटच वागला, पण त्याच्या हातात पर्यायच ठेवलेला नव्हता यांनी. हिटलर इतका विकृत का झाला, तर त्याची कारणं ज्यूमध्ये आहेत. झायोनिस्ट जीव. ज्यूंनी त्याला इतका जीव डिवचला. जे आता ब्राह्मणांबद्दल भारतात जी प्रतिक्रिया नाही, कोण ब्राह्मण फार त्रासदायक आहेत म्हणून, असंच आहे ते. त्यातनं हिटलर चिडला. तो विकृतच होता, पण हे जास्ती विकृत होते. या विकृतांनी हिटलर नावाची विकृती जन्माला घातली असं म्हणावं लागेल. तर रशियातनंच हे सगळे आलेले आहेत. आणि इस्रायल आणि पाकिस्तानचा उल्लेख करत होतो आपण, तर हे मग कोणी जन्माला घातलं, तर हे ब्रिटिश ज्यूंनी किंवा ब्रिटिशांनी जन्माला घातलं. ज्यू इतके तगडे राहिले की नंतर त्यांनी इतर धर्मांवर कब्जा घ्यायला सुरुवात केली. वापरायचं, ब्रिटिशांना वापरणारे, फ्रेंचांना वापरणारे, पोर्तुगीजांना वापरणारे, ग्रीकांना वापरणारे, इटालियन लोकांना वापरणारे, जर्मन लोकांना वापरणारे, स्पॅनिश लोकांना वापरणारे जे लोक आहेत, ते सावकार होते. त्यांचं नाव ज्यू, झायोनिस्ट ज्यू. ईस्ट इंडिया कंपन्या जेवढ्या या देशांनी स्थापन केल्या, किंवा वेस्ट इंडिया कंपन्या जेवढ्या स्थापन केल्या, त्यांचे भांडवलदार, त्यांना पैसा पुरवणारे आणि त्याचं शेअर मार्केट तयार करून त्यात भाग भांडवल गुंतवून पैसे बसल्या बसल्या दलाली किंवा बसल्या बसल्या आयता पैसा, हे यांचं वैशिष्ट्य आहे. पैसा
जगातला सगळा पैसा अर्थकारण आपल्या ताब्यात असलं पाहिजे. आणि अर्थकारण म्हणताना पृथ्वीवरच्या मातीवर आपली मालकी असली पाहिजे. नद्यांवर, पाण्यांवर, हवेवर, खनिजांवर, जंगलांवर, झाडांवर, वनस्पतींवर, प्राण्यांवर, पक्ष्यांवर आपली मालकी असली पाहिजे. अशा विकृत इच्छेचे लोक म्हणजे हे लोक, ज्यांनी ब्रिटिशांना वापरून ब्रिटिशांना चाळ्याला करायला लावून. ब्रिटिश म्हणजे कोण कोण तर आत्ता जे अमेरिकन आहे ते मूळचे ब्रिटिश आहेत. म्हणजे तो एकच खेळ आहे पुन्हा. इस्लामनं या यहुद्यांना फार त्रास नाही दिला, पण इस्लामचा धंदेवाईक वापर करणं किंवा इस्लामला अतिरेकी ठरवणं किंवा इस्लाम बदनाम करणं, इस्लाम घाण आहे म्हणणं, हे सुद्धा ज्यूज खेळी आहे, जी ख्रिश्चनांच्या मध्ये खेळली गेली. ख्रिश्चनांनी ज्यूंना खूप छळलं, नंतर खूप मारलं, प्रत्येक ठिकाणावरून हाकलत राहिले. 200 ठिकाणावरनं 200 देशांमधनं हाकललं ख्रिश्चनांनी. आणि ज्यूंची गंमत अशी की याच ख्रिश्चनांना वापरून ते मुसलमानांना टार्गेट करतात. हे जागतिक राजकारण आहे. मुसलमानांनी ज्यूंना कधी छळलं नाही. इव्हन मध्यपूर्वेत हळूहळू पाय तगड्या पसरी करायला गेले नाही बट ज्यू नावाचे, त्यावेळेस इस्लामला फार त्रास दिलेला नाही यांना. पॅलेस्टाईनमध्ये हातपाय पसरू दिले. अनाथ आहेत म्हणून. होलोकॉस्टवाले, यांच्यावर अन्याय झाला आहे बिचाऱ्यांवर, त्यांना जागा द्या. हे ज्यांच्यावर अन्याय झाला त्यांनीच आता अन्यायाचा गाजापट्टीत बेधुंद बलात्कार, पोरं मारणं, बाळं मारणं, घरं पाडणं, उद्ध्वस्त करणं, वंश नष्ट करण्याचा प्रयत्न करणं, जेनोसाईड म्हणतात त्याला मराठीत. हा ज्यूंचा इतिहास आहे सगळा. आपल्याकडचे आर्य म्हणजे हे ज्यूंची अवलादी, अब्राहमी अवलादी. तीच विकृती. जायचं, मालकी सांगायची, आपण फक्त मध्यस्थ राहायचं आणि काही गांडवायचं. तू आणि तुझा देव यांच्यामध्ये मध्यस्थ मी लागेल. मी आणि माझा देव माझा बाप असला आहे तर माझा देव आणि मी थेट संबंध ठेवतो, आमच्यात होऊ द्या थेट संबंध. तसं नाही, मध्ये मला घेतो, कारण तुला त्याची भाषा येत नाही. गंमत आहे, माझ्या बापाची भाषा मला नाही येणार, ती याला येणार परक्याला. आणि मग हा पूजा मांडणार, माझी विधी करणार, आणि मग मी यज्ञातनं तुझ्या पितरांना. असला सगळा ढोंगदतुरा. यहुद्यांची मूळ कामं हीच. तो अदृश्य देव वगैरे वगैरे. ब्राह्मणांचा देव अदृश्यच असतो. इथल्या ते हिंदू नावाचं जे काही तयार होत गेलं रसायन, त्याचे देव मूर्ती स्वरूपात आहेत आणि खूप आहेत ते. या अब्राह्मी देव धर्मांचे देव एकच आहेत, कोणतरी निर्माता एकच. आर्यांचंही तसंच आहे. मायेने हे जग जन्माला घातले, तेही मायाच मानतात. मग तो ब्रह्मा तयार केला. ब्रह्मा म्हणजे हाच पुन्हा अब्राहम. ब्रह्माच्या बेंबीतनं कमळ आणि कमळात बसलेली माया, जी जगाचं नियंत्रण करते. मस्त आहेत, मिथक आहेत पण छान आहेत. म्हणजे या रम्यकथा म्हणून वाचायला फारच मस्त आहे. हॅरी पॉटर सारखंच आहे सगळं. हॅरी पॉटरपेक्षा भारी आहे. तर त्या नजरेनं पाहिलं पाहिजे. म्हणजे तुम्ही याच्यात कर्मकांड ते वाचता वाचताना मग ते पूजा केली पाहिजे वगैरे गरजेच नाही, पण ते मानतात ते यांच्या मिथकं पण अशीच आहेत सगळी. हा खूप मोठा विषय आहे, याच्यावर बोलत राहू हळूहळू. पण आता थेट मुद्द्यावर यायचं, आजच्या व्हिडिओ पुरतं तरी. याच्यावर मी खूपच व्हिडिओ करतो, कारण या मांडण्या करत राहायला लागणार आहेत. तर केजरीवाल हा जो प्रकार आहे, हा यांचाच प्रकार आहे. ज्युइझमनं जन्माला घातलेलं प्रकरण म्हणजे CIA अमेरिकेचं. तिथं पुन्हा ज्यूज लॉबी काम करते, शस्त्रविक्री करते. आणि हिचा मूळ खेळ आहे, 2 खेळ आहेत. एक लैंगिकता आणि दुसरा पैसा. आणि पैसा म्हणताना नुसतं चलन नव्हे, पैसा म्हणताना खनिजं सुद्धा, रसायनं सुद्धा, व्यसनांचे पदार्थ सुद्धा, शस्त्र सुद्धा, पैसा, यात सगळं. शेती सुद्धा, जगातली शेती, उद्योगधंदे, हा पैसा आहे. पैसा या शब्दातच ते सगळं येतं. आणि या पैशावर आपली मालकी असली पाहिजे, असं यांना जे वाटणं आहे, त्याचे प्रतीक स्वरूप म्हणजे जगभरच्या चाललेल्या सत्ता. आता जगभरची युद्ध, इराण युद्ध, इस्रायल युद्ध, हे त्यातलं आहे. आणि भारतात ही दिसायला फार छोटीशी खेळी आहे की केजरीवाल नावाच्या एका माणसाच्या पक्षातले काही लोक बाहेर पडले. ही खेळी तशी साधी नाही आहे. दिसायला किती कणभर आहे ना. जागतिक पातळीवर हिला किंमत नाही. तर अशा घटना जगभर कणकण 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 रूपानं चालू असतात, प्रत्येक देशात चालू असतात. आणि हे खेळवणारे लोक म्हणजे ही ज्यू लॉबी, झायनिस्ट. त्याला आता चेहरा म्हणून FBI म्हणता येतं, किंवा इस्रायल.
खूप लोक ते मोसादचं नाव घेतात, पण मोसाद ही छोटी यंत्रणा आहे तिथली. इस्रायल ही आवडहवी संकल्पना आहे. जगावर राज्य करणं, जगावर नियंत्रण असणं. युरोप, आफ्रिका आणि आशिया खंडात जगातली सगळी संपत्ती ठासून भरलेली आहे. जगातली सगळ्यात मोठी लोकसंख्या इथं आहे. म्हणजे आफ्रिकेची लोकसंख्या 140 कोटी आहे, भारताची लोकसंख्या 140 कोटी आहे आणि चीनची लोकसंख्या 140 कोटी आहे. जगातला खूप मोठ्या लोकसंख्येचा हिस्सा इथं आहे. तीन तीन तर ठळकच उदाहरण आहेत. उरलेलं मध्य पूर्व वगैरे अजून खूप आहे, इकडचं आहे अजून. थायलंड, बिलंड, जपान. जगातली खूप सारी मोठी लोकसंख्या इथं आहे. ऑस्ट्रेलिया, अमेरिका आणि युरोप यांची लोकसंख्या आहे असून असून किती असेल, म्हणजे 850 कोटीतले 500 कोटी तर इकडंच आहेत. आणि 500 कोटी हे चलन आहे. त्या 500 कोटींवर राज्य राहिलं पाहिजे आपलं, ही जूनची इच्छा आहे. मग त्याच्यासाठीची यंत्रणा काय करायचं, तर अमेरिका हे राष्ट्र त्याचं प्रमुख केलं यांनी. कोणी? ब्रिटिशांनी. महायुद्धानंतर पहिल्या महायुद्धानंतरच केलं, पण दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेच्या हातात नाड्या दिल्या ब्रिटिशांनी की तुम्ही लढा, आम्ही मागं राहतो. पण गेली 600 वर्ष ब्रिटिश, फ्रेंच, स्पेन हेच लोक या पद्धतीचं, डच, हॉलंडवाले लोक, हे लोकच, नेदरलँडवाले, हेच लोक या जगाच्या अर्थकारणाची खेळ्या खेळत राहिले. आणि याच्या मागचा मेंदू होता तो ज्यूंचा होता. यांचे सावकार ते लोक होते, यांचे शेअर विकत घेणारे लोक ते होते, प्रत्यक्ष कधी कधी उतरून खेळणारे लोक होते. पण पाठिंब्याला पैसा गुंतवायचा आणि आपल्या गुलाम म्हणून वापरायचं, तर ब्रिटिशांना सर्वात जास्ती वापरलं. बाकीच्यांनाही वापरलं, पण ब्रिटिश मुख्य हस्तक राहिले या ज्यू लॉबीचे. ज्यू लॉबीनं ब्रिटिशांना 2 कृत्य करायला लावली आणि या नीच ब्रिटिशांनी 2 कृत्य वाईट केली, जगाची दुखणी कायमची तयार केली. ते म्हणजे भारत पाकिस्तान फाळणी केली. पाकिस्तान हा जूनच्या खेळीसाठी जगभरचे शस्त्र विकणारे, स्मगलिंग करणारे, मानवी तस्करी करणारे, खनिजांवर मालकी असायला हवी असणारे, व्यसनं विकणारे, जगभर शस्त्र विकणारे, हे जे ज्यू आहेत यांचे गुलाम म्हणजे ब्रिटिश. ब्रिटिशांनी जूनच्या मालकीसाठी पाकिस्तान नावाचा देश जन्माला घातला आणि दुसरा इस्रायल. ज्यू टाळक्यांनी ब्रिटिशांच्या मध्यस्थीनं जन्माला घातलेले 2 विकृत देश म्हणजे पाकिस्तान आणि इस्रायल हे स्थापन झालेले देश आहेत, जे ब्रिटिशांनी स्थापन केले. आणि पुन्हा जंटलमन म्हणून हे वेगळे राहायला मोकळे. जगातली सगळ्यात जास्ती विकृत घाण ही ब्रिटिश लोक आहेत, जे ख्रिश्चन आहेत. आणि हे झायनिस्ट ज्यूचे गुलाम आहेत. इंग्लंडची राणी यांची गुलामच होती. इंग्लंडच्या राणीला कर्ज देणारी माणसं हीच. सत्ता ब्रिटिशांची. ते काहीतरी मला ते आठवं ना, खल्क खुदा का वगैरे काहीतरी म्हण आहे. कोणाला आठवत असेल तर कमेंटमध्ये टाका. याची मालकी त्याची, खल्क खुदा का असं काहीतरी मध्येच आठवलं मला. तसंच आहे, मालकी ज्यूंची, राबणारे ब्रिटिश, कुत्र्याच्या भूमिकेत ब्रिटिश राहिले. यांचं फार कौतुक करणं, आणि मी बोललोय पण आणि बोलू पण, नवीन स्वतंत्र व्हिडिओ करीन की भारतावर त्यांनी काय विकास केला वगैरे. काही विकास केला नाही. औरंगजेब मरत होता तेव्हा या देशाची GDP 24% होती. 1947 साली ही ब्रिटिश नावाची कीड या देशातनं गेली ना, तेव्हा भारताचा GDP -2, -2 होता. त्यामुळं ज्या बाडग्यांना आणि ज्या घाणेरड्यांना ब्रिटिशांचं कौतुक आहे ना, ते देशद्रोहीच आहेत, नीच आहेत. त्यांना देशप्रेम नाही आणि त्यांना देश नाही कळत आहे. ज्यांना कौतुक आहे ना ब्रिटिश, आणि ते संघवालेच आहेत, RSS, मुस्लिम लीग, हे जे टोणगे आहेत ना, हिंदू महासभा, सावरकर, हे यांचे पित्ते आहेत, त्या ज्यू लॉबीचे, या ब्रिटिशांचे. पाकिस्तान यांनी जन्माला घातला, जिनानं नाही एकट्यानं. लाल बाल पाल नावाची त्रिकूट होतं ना, ही यांची एजंट. यांनी लखनौ करार केला आणि त्यात मुसलमान राष्ट्राची वेगळी मांडणी केली पहिल्यांदा. सारखं त्या जिनाच्या बुडात नका ठासायला जाऊ. जिना चमच्याने येडा होता. इथं जे चातुर्यानं बसलेले लोक होते ना, ज्यू, अब्राहमी, हे लोक आहेत.
यांनी फाळणी केली या देशाची, यांनी मागणी केली आणि वागलेच हे. सावरकर हिंदू संस्थानिकांकडे जाऊन बोलला या देशाच्या विरोधात की आपलं वेगळं राष्ट्र स्थापन करू म्हणून. नेम जसे ने मातृभूमीला, कशाला? तुकडे पाडायला. ते हे हिंदू मुस्लिम लावणं, ख्रिश्चन मुस्लिम लावणं, बौद्ध मुस्लिम लावणं, या खेळ्या. तुम्हाला एक मध्येच संदर्भ देतो. हे जे FBI आहे ना अमेरिकेचं, हिनं पुढच्या 500 वर्षात जगातले धर्म काय वागले पाहिजेत, त्यांचं नियंत्रण कसं करायचं आपण, याची आखणी करून ठेवली. आणि त्याच्या टाळकं मागं, FBI मागं टाळकं या झायनिस्ट जूनचंच आहे. या जूनना ते पडलंय. जूनना राज्य हवंय जगावर. जून सगळे लोक. कोरोना यांनी पसरवला, औषधं हे विकणार. माझा एक मुद्दा निसटला, ते आदर्श लोक पण यांच्यात खूप जन्माला आले. आपण जर सगळेच एका वंशाचे, अब्राहमी वंशाचे, आपण पण, मी पण जर असू ना, तर लक्षात घ्या, गौतम बुद्ध, महावीर वगैरे असले कित्येक जन्माला घातले. गांधी, अजून एक नाव घ्यायचंय, आईन्स्टाईन. आईन्स्टाईन या जूननी जन्माला घातला, म्हणजे आपणच. सगळेच नीच असतात असं नव्हे प्रकार, पण नीचांच्या हातात पुन्हा पुन्हा जातं. नीच विकृत असतात आणि त्यांच्या विकृतीतलं सगळ्यात मोठं विकृत काय, दुसऱ्यांवर माझं राज्य असलं पाहिजे आणि संपत्ती नावात जे जे येतं ना पृथ्वीवर, त्याच्यावर माझंच राज्य असलं पाहिजे. आणि विकृती म्हणून मी जन्माला घालेल ना जी शस्त्र, व्यसनांचे पदार्थ, तेही माझ्याच मालकीचे असले पाहिजे. लॉटऱ्या, जुगार, तंत्रज्ञान, विज्ञान, विज्ञानाचा विकृत वापर, अणुबॉम्ब बनवणं, म्हणजे शोध हेच लावणार. यातली चांगली महान माणसं त्या शोधांचा गैरवापर करणं आणि जगाला पीडा देण्याचा जो खेळ आहे ना, तो हेच करणार. कशाला लागतं? हा महाभाग आहे. आपल्यासारख्या बुळग्यांच्या तत्वज्ञानात येतं, अरे राहा ना शांत, जन्माला आलाय ना माणूस म्हणून, जगा शांतपणे, जेव्हा कष्ट करा, आनंदानं राहा. सगळी माणसं आपली आहेत, त्यांना आपली नाही वाटत, आपण श्रेष्ठ वाटतो. स्वतःला श्रेष्ठ म्हणतात, इतरांना नीच. आणि कष्टकऱ्यांचे पैसे, जगात लोकसंख्या आहे तर कष्टकऱ्यांचे पैसे, त्याचा ताबा, आपल्यासाठी जगानं कष्ट केलं पाहिजे, हे तत्वज्ञान आहे. आईन्स्टाईन सारखी ग्रेट माणसं इथे जन्माला आली. याच अब्राहमी जगात मंडेला नावाचा एक ग्रेट माणूस जन्माला आला. फुले, आंबेडकर, आणि खूप म्हणजे आहे. हा मी का बोलतोय ते सांगतो. हा झगडा आहे ना तत्वांचा आहे. एक विकृत तत्व आणि एक सुकृत तत्व. माणसं जगू द्या, तुम्ही जगा, इतरांना जगू द्या, ही जी मूल्य व्यवस्था आहे. तुम्हाला मी जगू देणार नाही, मी एकटा जगीन, ही एक मूल्य व्यवस्था आहे. या मूल्य व्यवस्थेचं बोलतोय. हे RSS वाले, मुस्लिम लीग, जिना, हे लोक या आम्ही जगणार, तुम्ही आमच्या अंडर जगा, आमच्या अखत्यारीत जगा, आमच्या खाली जगा, असं म्हणणारे लोक आहेत हे. टिळक. विरोध तो आहे. आणि जगात हा एक गट आहे आणि हा एक गट आहे. आईन्स्टाईन, गांधी, येशू, बुद्ध, महावीर, पैगंबर, हे धडपडत राहिले या विकृतीला उत्तर देण्यासाठी. ते यांना पुन्हा विकृत करायची जबाबदारी यांनी घेतली. हे झायनिस्ट आहेत ना, हे ग्रेटच आहेत. म्हणजे अब्राहमी जे लोक आहेत ना, हे काही करून, उदाहरणार्थ आपल्याकडे आता सनातन नावाचा बुद्धाचा शब्द वापरतात. ते आम्ही सनातनी, यांना विचारलं की सनातनचे 10 कलम सांगा, 1, 2, 3, 4, 10, त्याची व्याख्या पसरून. आता कुठलेही बावळे ज्यांना काही ज्ञान नाही, तोंडात गुटखा, काही नाही, थपा थपा थुंकत, हे हम सनातनी असं म्हणतात. त्याला माहित नाही सनातन शब्दाचा अर्थ काय. आणि काही इतिहासाचं वाटोळं करायचं, सगळंच विकृतच आहे. एक शांत, सुंदर, आनंदी जग जगू द्यायचं नाही. तर केजरीवाल आणि तो चड्डा, हे लोक याच अब्राहमी विकृतीची पित्ते आहेत. आपल्याकडचे भारतातले राजकारणी
FBI असा शब्द वापरू. हे FBI एजंट आहे, मोदी पण आणि केजरीवाल पण, शरद पवार पण. कसं तर बोलत राहू. या सिरीज करतो तेवढी जागतिक अर्थकारण असं म्हणूया आपण याला. जागतिक अर्थकारण आणि सत्ताकारण. पुढचे व्हिडिओ करू. थोडी बोर माहिती आहे ही, कंटाळवाणी माहिती आहे. तुम्हाला ज्या क्षणी कंटाळेल तेव्हा व्हिडिओ सोडून निघून जा तुम्ही. माझी काही इच्छा नाही, कोणी मला करमणूक करायची नाही आणि मला रोजच्या ताज्या बातम्या द्यायची गरज नाही आहे. मला एका याच्यातनं विश्लेषण करायचं आहे खूप मोठं. आता मी रीतसर 2-4 दिवस हे विश्लेषण करतो की काय चाललंय. केजरीवाल हे उदाहरण सापडलं, अशी खूप उदाहरणं आहेत. आणि हे जागतिक अर्थकारण चालतं कसं याच्यावर बोलायचं मला. काय काय खेळ खेळतात हे लोक. थोडं मागं बोललोय, पण आता सलग मांडणी करतो केजरीवालच्या निमित्तानं. आणि स्वतः गणलो आम्ही म्हणून. अण्णा हजारे नावाच्या अतिशय भोंदू आणि टुकार आंदोलनाला आम्ही गणलो. हे FBI उभं केलेलं आंदोलन आहे इस्रायलनं. इस्रायल लॉबी, झायनिस्ट लॉबी, जी FBI मध्ये बसली आहे. आपल्याकडचं FB नावाची यंत्रणा होती काहीतरी, IB. त्या IB मध्ये RSSचे लोक भरायचे, ख्रिश्चन ब्रिटिश लोक. RSSच्याच लोकांसाठी IB तयार केलं होतं. काँग्रेसवर लक्ष ठेवता यावं. गांधी या विषयावर खरंच वेगळं बोललं पाहिजे. मला वाटतं आपण या सिरीजमध्येच बोलू. मला जसं आठवेल ना तसं बोलतो मी. मला अजूनही दिसायचा समस्या संपलेली नाही, त्यामुळे मुद्दे लिहून वाचून नाही सांगता येणार. पण जसं आठवेल तुटक का होईना मी बोलतो. पण हा एक मोठा विषय जरा कव्हर करू, सगळीच मांडणी करू यात. म्हणजे समाजवाद आला कुठून, साम्यवाद कुठून आला, भांडवलशाही म्हणजे काय, नेमकी भांडवलशाही काय, जग कसं चाललं पाहिजे, हे जे कारण आहे ना सुकृत आणि विकृत. तर सुकृतचे लोक कोण आहेत, विकृतचे लोक कोण आहेत, आणि तो जो संघर्ष चाललाय सुकृत आणि विकृतामध्ये, तो नेमकं काय आहे. त्याच्या तळाबुडी पैसा आहे, सत्ता आहे. कुठल्या सत्ता आहेत, महिलांना किंमत नाही आहे. महिलांना किंमत नाही. त्या स्वतःला पुरोगामी किंवा स्वतःला फार प्रगत समजणाऱ्या हिंदू भोंदू महिला असतात, त्या मुस्लिम महिलांना नावं ठेवतात, त्या फार मागास आहेत म्हणून. याच महिला अतिशय घाणेरड्या प्रकारचा प्रचार करत असतात हिंदुत्वाचा. हिंदुत्व म्हणजे यांना स्वतःलाच कळलेलं नाही, आणि ते नुसतं रे मुसलमान आणि ते वाईटच असतात वगैरे असं म्हणत राहतात. प्रत्यक्ष या इतके विकृत आहेत स्वतः, त्यांना माहितीच नाही आपल्याला छळलं जाते किंवा आपण गुलाम आहोत या यंत्रणेचे. तर या सगळ्या विषयावर बोललं पाहिजे विस्तृत असं. तुटक बोलीन, मला फार संदर्भ चांगला वक्ता नसल्यामुळे आणि फार बुद्धीचातुर्य नसल्यामुळे तुटक बोलायची सवय आहे. त्यातनं काही लागलं हाती. एक 5-10 व्हिडिओ जरी होणार असतील तरी मी करतो शांतपणे. हा विषय आधी ओळखू. 2-4 विषय डोक्यात होते, त्यातला हा एक विषय आहे. ते केजरीवाल म्हणताना चड्डानं कसं फसवलं केजरीवालला वगैरे. तर मुळात ते केजरीवालनं कसं फसवलं या देशाला. आणि केजरीवाल हा FBI एजंट आहे, हा RSSचा माणूस आहे. RSSनं स्पष्टच ठरवलं होतं या देशातला काँग्रेस आणि विरोधी पक्ष संपवायचा पूर्ण, आणि BJP उभं करायचं म्हणजे मोदी. आणि BJPला विरोध म्हणजे RSSचा पित्तू मोदी, RSSचा प्याद मोदी. मग विरोधी पक्ष म्हणून कोण काम करणार. तर RSSनं एवढी मोठी खेळी खेळली की विरोधी पक्ष म्हणून मोदीला कोण द्यायचं, तर आम आदमी पक्ष द्यायचा म्हणजे केजरीवाल. फार मजा आहे ना. एकाच टोळीचे 2 लोक. ती काहीतरी म्हण आहे आपल्याकडं, तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो, अशा पद्धतीचा एक विरोधी पक्ष द्यायचा. इतकी मोठी FBI आणि RSSची खेळी होती केजरीवालच्या मागं. केजरीवाल साधा माणूस नाहीये. केजरीवालला उभा केला तर RSSनंच उभा केला ना. का उभा केला तर काँग्रेस काढून टाकायची. काँग्रेस भयंकर घाण आहे यांच्या दृष्टीनं, त्यांच्या पण दृष्टीनं. या झायनिस्ट लॉबीला ज्यांनी विरोध केला त्यात काँग्रेस आहे. FBIला ज्यांनी विरोध केला त्यात काँग्रेस आहे. महात्मा गांधीनं FBIला विरोध केला, महात्मा गांधीचा खून केला.
FBI ची जी विकृती आहे, झायोनिस्टांची जी विकृती आहे, म्हणजे आपण दोन शब्द उच्चारून बोलू, अमेरिका आणि इस्रायल युतीची जी विकृती आहे, जगावर आमचं राज्य असलं पाहिजे आणि आम्ही म्हणू तेच झालं पाहिजे, याला झुगारणारे लोक काँग्रेस होते. ब्रिटिश येतात. गांधी इतका आडवा गेलाय ना या ब्रिटिशांना, आणि शांतपणे सत्याग्रहाच्या मार्गावर, हे नवीनच हत्यार होतं. ते झायोनिस्ट लॉबी हादरते बरं का, यांना कळतच नाही, कारण यांच्या यंत्रणेत ते नाहीच आहे. यांच्या यंत्रणेत गोळी घाला आणि मारा आणि युद्ध करू, तो गोळी घालेल किंवा आपण गोळी घालू, जुगारच खेळायचा, मारामारीचा, रक्तपाताचा. गांधीनं जो तडाखा लावला ना, पण या FBI नं, ब्रिटिश लॉबीनं, ज्यांनी पाकिस्तान जन्माला घातला, त्यांनी गांधी आडवा येतो म्हणून गांधीला मारला. इंदिरा गांधींचा खून यांनी केला, राजीव गांधीचा खून यांनी केला, आणि आता राहुल गांधी त्यांना नडतोय. म्हणजे पोरगं बिनधास्तपणे वावरताना तो तुम्हाला दिसतंय ना, ते काय त्याला काम नाही का दुसरं, तो काय गरिबांमध्येच जातो, काय भांडवलशाहांना चिडवतो तो कुठल्या तरी चांबाराकडे जाऊन बसेल, कुठल्या तरी कामगारांकडे जाईल, कुठल्या तरी बेकरीत जाईल, कुठल्या तरी गॅरेजवर जाईल. हे जे कष्टकऱ्यांचं 70% जग आहे ना, त्या जगाचा नेता व्हायला निघालेला आहे, आणि तो खेळवतो यांना. बुद्धिमान आहे पोरगा तो. त्या ही जी झायोनिस्ट अब्राहमी बसली आहे ना यंत्रणा, सगळी भांडवलशाही यंत्रणा, विकृत भांडवलशाही यंत्रणा, राहुल गांधी त्यांना दिवसतो रोज असल्या गरिबांमध्ये जाऊन. बाकी राहुल गांधी त्रासदायक आहे, त्याचा खून होईल, धक्का बसायला नको झाला तर, कारण त्या लॉबीला खून करणंच माहिती आहे. नाही पाचला एखादा की त्याला उडवून टाकायचं. त्यांच्या लक्षात येत नाही त्या मूर्खांच्या अजूनही, की ती ज्यांचा खून झाला ती महानच होऊन जातात आपोआप, म्हणजे ते स्वतःच महान करतात. बरं, त्यांची दुकानदारी चालवायला हेच लोक येणार. मग मोदी गांधीच्या समोर नमस्कार करतो तेव्हा आश्चर्यच वाटतं, अरे तूच खुनी आहेस ना त्याचा. हे तेवढे ढोंगे असतात बरं का, त्यांना माहिती आहे गांधीच्या पाया पडण्यात धंदा आहे ना, मतं मिळतात, सहानुभूती मिळते, किती आदर्श आणि अहिंसक माणूस आहे असं निर्माण होतं प्रत्यक्षात. आणि इकडचे बावळट लोक असतात बघा, आमच्या गांधी समोर झुकला की नाही म्हणतो, गांधी जगाचा असतो, आमचा नसतो, जगाचा आहे. आणि त्या दोन तत्वांमधलं एक आहे, एक करुणेचं तत्व आणि दुसरं हिंसेचं तत्व. करुणेच्या तत्वाला हिंसा मारायलाच पाहते नाही, आणि ती वेळ आली तर खून करते. बुद्धापासून महात्मा गांधीपर्यंत, राजीव गांधीपर्यंत खुनांची मालिका आहे, आणि जगभर आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पण 6 मारले आहे झायोनिस्ट लॉबीनं. त्या झायोनिस्ट लॉबीचं तेच वैशिष्ट्य, मारा, त्यांच्या डोक्यात तेवढंच येतं, वाद घालू, विवाद घालू, विचारात हरू, कृतीत हरू, अजिबात नाही, खलास करायचं. तर हे केजरीवाल, शरद पवार, मोदी, RSS, असदुद्दीन ओवेसी आणि आमची जात म्हणून पक्ष चालवणारे महाराष्ट्रातले, भारतातले लोक किंवा प्रादेशिक पक्ष, हे FBI एजंट्स आहेत. देशातले जे प्रादेशिक पक्ष आहेत, काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि अरुणाचलपासून गुजरातपर्यंत प्रादेशिक पक्ष स्थापन केलेले लोक हे FBI एजंट्स आहेत. त्यांना देश त्यांच्या पद्धतीनं चालवायचा आहे, आणि भारतात त्याला विरोध केलेल्या एकमेव पक्षाचं नाव आहे काँग्रेस. महात्मा गांधीची काँग्रेस, इंदिरा गांधीची काँग्रेस. असा विरोध करणारे पण जगभर हेच आहेत असं नव्हे, आणखी खूप लोक आहेत. अब्राहम तारोरे नावाचा उभा राहिला आहे, आता इराण उभा राहिला आहे. तो इराणचा जो मुख्य धर्मगुरू होता आयातुल्ला खोमेनी, त्यानं तर सुंदर उत्तर दिलं या यंत्रणेला. तर ही लढाई चालू आहे, अर्थकारणाचीच आहे. या लढाईचा एक कणभर भाग म्हणजे केजरीवाल आणि चड्डा आहेत. केजरीवाल म्हणजे मी मगाशी म्हणालो, RSSनं ठरवलं होतं की मोदीला काँग्रेस विरोधातच नको, विरोधक संपवायचे सगळे, मग केजरीवाल विरोधी पक्षात बसणार आणि मोदी सत्ताधारी पक्षात, आणि रोज आपली लुटूपुटूची खेळी खेळणार. दोघेही एकाच माळ्याचे मणी,
दोघांचा धंदा पैसा लुटणे. FBI, मोसाद, इस्रायल, अमेरिका, ब्रिटिश यांचा मूळ धंदा पैसा लुटणे, जगाचा मालकी असणं सगळ्यावर, आणि सगळ्यांनी आपलं ऐकलं पाहिजे, ही मालकीची भावना आहे. ब्रिटिश आता आता अजून एक सांगायचं, जाता जाता हा संदर्भ लक्षात ठेवा, कमेंटमध्ये आठवण दिली तर चालेल. नाटो आणि अमेरिकेची भांडणं लागलीत आता. मी तुम्हाला सांगतो, ही ज्यूंचीच खेळी आहे. तेच पुन्हा तू रडल्यासारखं कर, मी मारल्यासारखं करतो. ते इराण युद्धात आता त्यांच्या लक्षात आलं की संपत्तीवरची मालकी सांभण्याची शक्यता इराण चॅलेंज करते संपत्तीला, जागतिक संपत्तीला. तर ब्रिटिशांच्या ते लक्षात आल्यावर ते सावध झाले आणि मग त्यांनी आत्ता सध्या अमेरिकेला आम्ही जुमानत नाही वगैरे वगैरे असं सांगायचा प्रयत्न केला. अमेरिकेला रिलेशन्स तोडल्यासारखं दाखवत आहेत, ते नाती तोडल्यासारखं. का तर काही 5-6 वर्षाचा काळ काढू, 10 वर्षाचा काळ काढू ना, आणि मग इराणियनांना आणि मध्यपूर्वेतल्या लोकांना काढून पुन्हा संपत्ती ताब्यात घेऊ. तर जरा तुझं माझं भांडण झाल्यासारखं दाखवू. म्हणजे पूर्वी पाहुणे आल्यावर नको असायचे पाहुणे घरात, आणि मग नवरा बायको ते पाहुणे जाता जायचे नाहीत. पूर्वी पाहुण्याला कसं काढवायचं घरात आलेल्या, तर नवरा बायको अचानक एकाच दिवशी भांडाभांडीला सुरुवात करायची आणि पाहुणे दुपारपर्यंत पिशव्या बोचकी घेऊन, त्यावेळेस अगदी होल्डॉल वगैरे गाद्या बिद्या पेट्या घेऊन यायचे पाहुणे पूर्वी. आणि मग नवरा बायकोला, आणि ते आले की बसायचे 2-2, 3-3 वर्ष सुद्धा बसायचे कधी कधी पाहुणे. ते जातच नाही म्हटल्यानंतर, आणि पाहुण्यांसमोर नवरा बायको भांडायचे नाहीत ना, सौजन्य. पण मग शेवटचं हत्यार तेच असतं की नवरा बायको भांडायला सुरुवात करायची, कडकडून जोरात भांडायचे, आणि पाहुणे गेल्यावर ना तर एकमेकांच्या मिठीत पडून मस्त मस्त नाटक करायचे भांडणाचं. तसंच चाललंय नाटो आणि अमेरिकेचं सध्या. तो ट्रम्प हा प्यादा आहे, ट्रम्पला खेळवत आहेत ते. शेअर मार्केट खेळतोय ट्रम्प, शेअर मार्केटचे चढ उतार तो रोजच्या स्वतःच्या ट्विटमधनं जाहीर करत राहतो. आणि याच शेअर मार्केटचे पित्ते म्हणजे मोदी आणि शहा, आणि त्याचं एक छोटं पिल्लू म्हणजे केजरीवाल. झालं असं की केजरीवाल आणि मोदी हे पैसे लुटणारे लोक आहेत देशातल्या जनतेचे. त्यांची पैशावरनं झालेली भांडणं म्हणजे त्यांच्या तुरुंगवास आणि अटका आणि अशी सगळी नाटकं आहेत. उलगडा करू सगळा. कमेंट केलं तर बरं होईल, जरा प्रश्न विचारून बोलत राहणं गरजेचं आहे. पण ते छान आहे, हे मांडणी करू सगळी, थोडी जागतिक अर्थकारण, भारतीय अर्थकारण, आणि आपले पुढारी, आपले कष्टकरी याच्यावर बोलायचं आहे खूप. जसं तुटक जमेल तसं बोलत राहतो. मला माहीत नाही याही व्हिडिओचा आवाज राहणार आहे का नाही. काहीतरी गडबड आहे एवढं निश्चित आहे. आत्ता माझ्या लक्षात आलं, तांत्रिक गडबडी नसावी, काहीतरी गडबडच आहे. कोणीतरी लिहिलंच होतं तुमचा आवाज दाबायचा प्रयत्न होतो, कदाचित ते असण्याची शक्यता आहे. पण बोलत राहू. आपण सगळे पुन्हा करुणेच्या प्रवासातले लोक आहोत. आपलं वैर कोणाशीच नाही, हिंसक लोकांशी सुद्धा नाही. तर मानत राहू जमेल तसं. पुढच्या व्हिडिओत पुन्हा बोलतो जसं आठवेल तसं. धन्यवाद.